दिवा प्रकाश आणि ऊर्जेचे एक मूर्त रूप. आत्म्याची ज्योत शरीरात प्रवेश करते आणि शरीर रूपी मनुष्य देह प्राप्त होतो. दीप असतोच, त्याला कृतीने जागवणे म्हणजेच जिवंतपणाचे लक्षण. बालपणात लहान बाळाला आई वडील आजी आजोबा बोट धरून चालायचे शिकवतात. थोडे मोठे झाल्यावर त्याच बाळाला पालक दिशा दाखवण्याचे काम करतात. हे बोट धरून चालवणे व दिशा दाखवणे हे लहान असताना ठीक आहे. थोडेसे मोठे झाल्यावर स्वविचारधारेने सकारात्मक विचारांनी आपण चालले पाहिजे. मोठ्यांचा सल्ला जरूर घ्या, पण संपूर्ण आयुष्य आई वडिलांच्या विचारांच्या कोबड्यांनी चालणाऱ्यांचे काय? स्वची जाणीव होणे म्हणजेच दीप प्रज्वलन होय. अत दीप भव अर्थात स्वयं प्रकाशित बना. महात्मा गौतम बुद्धांनी हा संदेश सर्व जगाला दिला. आई वडील आयुष्यभर पुरणार नाहीत, पण त्यांनी दिलेले संस्कार हे शिदोरी बनून आयुष्यभर साथ देतील. या अंधकारमय जगात त्यांचे सकारात्मक विचार दिवा बनून सोबत असतील. आई वडिलांच्या सावलीत मुलांचा विकास पुरेसा सूर्यप्रकाशामुळे न मिळालेल्या खुरट्या झाडासारखा होता कामा नये. दिवा कोणाच्या मदतीची अपेक्षा ठेवत नाही, तो शेवटपर्यंत जळतो. परावलंबित्व माणसाला अपंग बनविते. आयुष्य घडवण्यासाठी सज्ज असणाऱ्याला अंधाराची भीती वाटत नाही. यालाच अध्यात्मात सम्यक दृष्टी असे म्हटले आहे. माणूस आयुष्यभर सुखाच्या शोधात असतो. पर्वता एवढे दुःख झेलून छोटस सुख माणसाला भेटतेही, परंतु त्यातून समाधान मिळतंय का हे पाहणे महत्वाचे आहे. ऋषी मुनी, संत महंत, दिव्य पुरुष हे सुखासाठी जगत नाहीत, तर ते समाधानासाठी जगतात. पण स्वतःच्या नव्हे, तर अखंड विश्वाच्या कल्याणासाठी जगतात. हे विश्वच माझे घर म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली अवघाची संसार सुखाचा करीन असे म्हणतात. तेव्हा त्यांच्यातील दिव्यत्वाचा प्रकाश डोळे दिपवणारा जाणवतो. आई वडील, शिक्षक, मार्गदर्शक, रस्ता दाखवणारा वाटाड्या जीवनात असायलाच हवा. मात्र वेळ आल्यावर स्वतः पुढे होऊन प्रश्न सोडवण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे. कर्म सिद्धांत हा प्रत्येक धर्माचे मूळ आहे. कर्म केल्यानेच दिव्यत्व जन्माला येणार आहे. पण कर्म करताना सन्मार्ग सन्मती यांची अपेक्षा प्रत्येक धर्म संस्थापकांनी धरली आहे. जगाला प्रेम अर्पावे हेच खरा धर्म सांगतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे हा संत तुकारामांचा विचार कर्मातून सद्विचारांची दृष्टी प्रदान करतो. दिवा व्हायचे असेल तर जळावं लागणारच, पण कुठपर्यंत? तर आयुष्यभर. होय, स्वतः जळून दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश पेरणे हे तर दिव्याचे कामच आहे. आदर्श विचारांनी प्रेरित झालेले पुण्यात्मे जगाला सुविचार देऊन अमर झाले आहेत. उभे आयुष्य सत्याच्या शोधासाठी कित्येकांनी आयुष्य झिजवले. हे दुसऱ्यांसाठी घाव झेलून झिजणे म्हणजेच प्रकाशित होणे. प्रत्येक घरात व प्रत्येक शाळेत पूर्वी ज्ञानासोबत आदर्श मूल्य शिकवली जात. समाजाच्या गरजा बदलत गेल्या आणि शिक्षणही बदलत गेले. पुस्तकात ज्ञान छापील स्वरूपात राहिले. त्या ज्ञानाने मार्कांची संगत धरली. मार्क मिळावेत म्हणून शिक्षक, बालक, पालक हट्टाला पेटले. मार्क वाढले, पण अंगभूत गुण कमी पडत गेले. या वादळात संस्कार दूर फेकले गेले. मार्कांनी मोठे झालेले सद्वर्तन व संस्कारांनी छोटे झाले. मार्कांच्या भट्टीतून जन्माला आलेली पिढी समाजात अंधार पसरवत गेली.
मी आणि माझे यात गुरफटून गेलेली पिढी पैशामागे धावत राहिली. अंतरंगातही एक दिवा असतो, त्याचा प्रकाश हा खरा असतो हे ते विसरून गेले. बाहेरच्या झगमगाटात आतला प्रकाश दिसेनासा झाला. मित्रांनो, आता खरंच गरज आहे दिवा बनण्याची. आपला अनुभव हा इतरांच्या कल्याणासाठी वापरण्याची. आपल्या प्रकाशाने दुसऱ्यांच्या समस्या सुटत असतील तर असा दिवा लावायला काय हरकत आहे. आपला प्रवास जर अंधाराकडून प्रकाशाकडे असेल तर आपल्या जीवनाला अर्थ आहे. पण स्वयंप्रकाशित होणं हे अस्सल हवं. फडफडत्या पंतीला छोटीशी हवेची झुळूकही नष्ट करू शकते. त्यासाठी मुळापासून पक्के पेटावे लागेल. जग बोथट झालंय, भावना शून्य झाल्या आहेत, परंतु त्यावर मार्ग शोधणारेही आपणच आहोत ना. म्हणूनच हृदयात तेवणाऱ्या जखमातूनच आता कंदील एक लावा. अंधार फार झाला, अंधार फार झाला.